Welcome to fourth AV. We have completed part number 1 of A1 section. Now turn to this part we have already completed film review, and now we turn to A2. Discuss and explain the movie The Jungle Book with the help of the following points. तर आपल्याला खाली काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांच्या आधाराने त्या ठिकाणी आपला जंगल बुक हा जो चित्रपट आहे याची चर्चा करायची आहे. त्याच्यात काही पॉईंट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. तर क्लासिक एलिमेंट त्याच्यातले जे काही क्लासिक एलिमेंट्स आहेत, मग क्लासिकचा अर्थ होतो क्लासिक मीन्स जज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम टू बी द हायेस्ट क्वालिटी अँड आउटस्टँडिंग ऑफ इट्स काइंड. तर अतिशय अत्युच्च दर्जाचा ज्याला आपण म्हणतो एक अतिशय बेहतरीन अतिशय सुंदर असं त्याला म्हणतात क्लासिक एलिमेंट्स त्याच्यातले. क्लासिक मीन्स जज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम टू बी ऑफ द हायेस्ट क्वालिटी अँड आउटस्टँडिंग ऑफ इट्स काइंड. एक्सलंट अतिशय सुंदर त्याला. तर त्याच्यातले क्लासिक एलिमेंट कोणते आहे? द मूव्ही द जंगल बुक इज रुडियार्ड किपलिंग्स क्लासिक टेल ऑफ अ यंग बॉय ब्रॉट अप इन द जंगल बाय व्हेरियस ॲनिमल. तर मुळातच त्या ठिकाणी हा चित्रपट अतिशय गाजलेला आहे. अतिशय पूर्वीपासूनच त्या ठिकाणी त्याचं एक नाव आहे, त्या क्लासिक फिल्म आहे. जसं आपल्याकडे बॉलिवूडमध्ये शोले हा क्लासिक फिल्म आहे. ऑलरेडी ती आजही धमाल चालते, तुफान चालते. लोकांना आजही तो चित्रपट ज्याला आपण मैलाचा दगड म्हणतो, अगदी एक अत्युच्च शिखर गाठलेलं त्याला म्हणतात एक क्लासिक जे आहे. द मूव्ही द जंगल बुक इज रुडियार्ड किपलिंग्स क्लासिक टेल ऑफ यंग बॉय. तर अतिशय सुंदर पद्धतीने ही कथा जी आहे रुडियार्ड किपलिंग यांनी मांडलेली आहे. ब्रॉट अप इन द जंगल बाय व्हेरियस ॲनिमल, की जो मुलगा जो आहे त्या मोगली नावाचा हा जो मुलगा आहे तो त्या प्राण्यांनी कशा पद्धतीने त्याला वाढवलेला आहे, तर तो प्राण्यांमध्ये तो कसा मिक्स झालेला आहे असा तो मुलगा एक मानवी पात्र या ठिकाणी घेतलेलं आहे त्या मुलाचं. इट इज ब्रॉट टू लाईफ वन्स अगेन ऑन द बिग स्क्रीन इन अ वंडरफुल वे बाय डायरेक्टर जॉन फेर्यू हू व्ह्यूज मॅजिक ऑन स्क्रीन. तर पुन्हा एकदा त्याला एक जिवंत पडद्यावर त्या ठिकाणी उभं करण्याचं काम ह्या आपल्या जे डायरेक्टर आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अतिशय वेगळ्या अंगाने त्या ठिकाणी हे जे चित्रपट आहे आपण जर बघितला तर त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. तर हा त्यातला पहिला जो सीन आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर जॉन फेर्यू यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ते चित्रण केलेलं आहे. नंतर आहे फॅन्टसी जी आहे त्यातली. फॅन्टसी म्हणजे त्याच्या ज्याला आपण एक प्रकारची रोमांच म्हणतो किंवा एक वेगळ्या अंगाने आपण त्याला म्हणूया की फॅन्टसी इज अ जनर ऑफ इमॅजिनेटिव्ह फिक्शन. तर एक कल्पनारम्य ज्याला म्हणतो आपण, कल्पनारम्य विश्व ज्याला म्हणतो फॅन्टसी, कल्पनारम्य असं चित्रण. फॅन्टसी इज अ जनर ऑफ इमॅजिनेटिव्ह फिक्शन इन्व्हॉल्विंग मॅजिक अँड ॲडव्हेंचर. तर ज्याच्यामध्ये जादू आहे, ज्याच्यामध्ये साहस आहे, इस्पेशली इन अ सेटिंग अदर दॅन द रिअल वर्ल्ड. तर एक वेगळं असं वास्तव जगापासून दूर असं जी अंगावर रोमांच उभा करणारं असं जे आहे एक कल्पनाविश्वात रमणारं असं त्याला म्हणतात फॅन्टसी. इन द जंगल बुक द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ मेन कॅरेक्टर हू कॅन टॉक टू अँड लिव्ह विथ वाईल्ड ॲनिमल्स इन अ जंगल इज प्रिटी फॅन्टास्टिक. तर ह्या जंगल बुकमध्ये त्या ठिकाणी हा जो मुलगा आलेला आहे तो ह्या अतिशय हिंस्र प्राण्यांसोबत राहतो आहे. त्यांच्याशी तो अतिशय चांगल्या पद्धतीने तो मिळून मिसळून गेलेला आहे त्यांच्या त्या विश्वामध्ये. आणि असं सहसा दिसत नाही आणि हे वेगळ्या पद्धतीने ती फॅन्टसी जी आहे ती ह्या जंगल बुकमध्ये आलेली आहे. फोटो रिअलिझम जे आहे ज्याला आपण म्हणतो की एक अस्सलता जी आहे, फोटोग्राफी जी आहे त्याचं एक चित्रण जे आहे. इन फोटो रिअलिझम अँड आर्टिस्ट स्टडीज अ फोटोग्राफ अँड दॅन अटेम्प्ट्स टू रिप्रोड्यूस द इमेज ॲज रिअलिस्टिकली ॲज पॉसिबल इन ऑन अनदर मीडियम. तर एक अस्सलता जी आहे मुळातच त्या ठिकाणी ते जे प्राणी दिसत आहेत ना आपल्याला ते काही अस्सल प्राणी नाही आहेत. ते सगळे जे त्यांनी तयार केलेले आहे ते कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहे, ज्याला आपण CG टेक्निक म्हणतो. त्या ठिकाणी कॉम्प्युटर इमेजिंग फॉर्मॅट ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि ह्या CIGच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉम्प्युटर इमेजिंग ग्राफिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी ते प्राणी उभे केलेले आहेत. पण ते आपल्याला अगदी अस्सल वाटतं. त्याचं जे रिअलिझम आहे, फोटो रिअलिझम जे आहे म्हणजे त्या छायाचित्रणामध्ये जी वास्तवता आहे ती त्याला म्हणतो आपण. द जंगल बुक द बॉय सिटी इज द ओनली रिअल पर्सन अँड ऑल द अदर ॲनिमल्स आर कॉम्प्युटर जनरेटेड इमेजेस. तर या ठिकाणी फक्त तो मुलगा जो आहे तो खरा घेतलेला आहे, बाकीचे सगळे जे आहे ते कॉम्प्युटर जनरेटेड इमेजेस त्याला आपण CGI असं म्हणतो.
The photorealism is breathtakingly original and the CGI rendering of the animals is exceptionally credible आणि अतिशय विश्वसनीयता त्या ठिकाणी त्या पात्रांमध्ये आलेली आहे. द जंगल बुक ओज मच ऑफ इट्स सक्सेस टू इंजिनियस CGI. तर खरंच त्या ठिकाणी याचं मूळ श्रेय जे आहे त्याच्या CGIला जातं. CGIचा अर्थ होतो कॉम्प्युटर जनरेटेड इमेजेस. तर कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्या प्रतिमा तयार केलेल्या आहेत आणि त्यात अतिशय खरं वाटतात. जुरॅसिक पार्कसुद्धा आपण जर बघितलं असेल तर त्यात जे डायनासोर त्या ठिकाणी घेतलेले आहे की जे आपल्याला अस्सल वाटतात त्या चित्रपटामध्ये आपण जेव्हा ते बघतो त्यावेळेला, पण प्रत्यक्षात ते सगळं कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते तयार करण्यात आलेलं आहे. त्याला फोटो रिअलिझम असं म्हटलेलं आहे. ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स, त्या ठिकाणी भावनांचा ब्लेंड करणं म्हणजे मिश्रण करणं, कॉम्बिनेशन करणं, त्याला म्हणतात ब्लेंडिंग करणं. ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स. तर या ठिकाणी फेव्हरियू इन्फ्युजेस द फिल्म विथ सीन्स that provoke strong emotions. He has successfully managed to portray animal emotions and make the audience connect with them. तर त्या ठिकाणी ह्या प्राण्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावनांना त्या ठिकाणी ऑडियन्सशी सोबत त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. द व्हॉइस ओव्हर्स आर एक्सलंट. त्या ठिकाणी अतिशय सुंदर आवाज त्या ठिकाणी त्या प्राण्यांना देण्यात आलेला आहे. द सीन्स बिटवीन मोगली अँड हिज उल्फ मदर, शेर खान्स हेट्रेड फॉर मोगली, Balu's affection and the final David versus Goliath battle between Mowgli and Khan are extremely stirring. तर ह्या सगळ्या जी छोटंसं लढाई आहे त्या ठिकाणी शेवटी त्या आपल्या मोगलीची आणि शेरखानची जी लढाई होती ती अतिशय भावनांना आव्हान करणारी आहे, भावनांना साद घालणारी आहे. देर इज फ्रॉलिक अँड वार्म बिटवीन मोगली अँड हिज वाईल्ड फ्रेंड. अतिशय सुंदर असं प्राण्यांमधलं प्रेम जे आहे मोगलीचं आणि त्या प्राण्यांचं ते पण या ठिकाणी अतिशय भयचकित करतं. विच मेक इट व्हेरी हार्ट वॉर्मिंग. आणि अतिशय हृदयाला पाझर फुटेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे चित्रण जे आहे ते ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स, त्या ठिकाणी भावभावनांचा एक संगम जो आहे तो ह्या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. तर ह्या सगळ्या अंगाने त्या ठिकाणी हा चित्रपट कसा आहे ते आपण क्लासिक एलिमेंट, फॅन्टसी, फोटो रिअलिझम आणि ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स हे त्या ठिकाणी आपण बघितलं. पुढे आपण पार्ट नंबर 3कडे आपण जाऊया. इट ऑल बिल्ड्स ऑन द चार्म ऑफ द 1967 फिल्म विच बाय इट सेल्फ इज अ मस्ट वॉच फॉर एनी चाइल्ड. तर मुळातच त्या ठिकाणी हा चित्रपट जो आहे 1967मध्ये आलेला होता आणि त्याचंच ते व्हर्जन जे आहे ते त्या ठिकाणी पुढे केलेलं आहे. म्हणजेच त्याच्यावर पुन्हा एक त्याला रिशूट जे म्हणतो आपण, रिशूट पण म्हणता येणार आणि त्याला ते एक नवीन पद्धतीने पुन्हा एक तो काढलेला आहे. विच बाय इट सेल्फ इज अ मस्ट वॉच फॉर एनी चाइल्ड. तर प्रत्येक मुलाने तो बघितला पाहिजे. एक्सप्लेन दिस सेंटेन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द मूव्ही फोकसिंग ऑन द टू गिवन फ्रेजेस चार्म ऑफ द 1967 फिल्म अँड मस्ट वॉच. तर या ठिकाणी या 2 शब्दसमूहांवर त्या ठिकाणी विशेष त्यांनी लक्ष दिलेलं आहे. प्रत्येक मुलाने ते बघायलाच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कशा पद्धतीने द चार्म ऑफ द 1967 फिल्म मीन्स दॅट द 1967 फिल्म इट सेल्फ वॉज चार्मिंग. तर ती मुळातच ती फिल्म अतिशय सुंदर होती, जी जुनी फिल्म होती त्या ठिकाणी. दिस वन इज इव्हन मोर सो. आणि आत्ता जी बनवली गेलेली आहे पुन्हा एकदा ती त्याहीपेक्षा अजून छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. द की कॅरेक्टर्स मे बी द सेम बट इट इज अ डिलाइट टू डिस्कवर दॅट देर आर अ फ्यू न्यू एंट्रंट्स अलॉंग द वे ॲज वेल. तर या ठिकाणी की कॅरेक्टर जे आहेत, जे मुख्य पात्र आहेत त्या फिल्ममध्ये तसेच ठेवलेले आहेत. बट इट इज डिलाइट टू डिस्कवर दॅट देर आर अ फ्यू एंट्रंट अलॉंग द वे ॲज वेल. काही नवीन पात्र पण त्या ठिकाणी त्यांनी ॲड केलेले आहे. थोडंसं त्याला मिरची मसाला लावणं म्हणतो आपण. मस्ट वॉच मीन्स दॅट द फिल्म इज नॉट वन वी मस्ट मिस बट मस्ट गो टू द थिएटर्स टू वॉच. पण मस्ट वॉच म्हणजे काय, तर तो फिल्म आपण बघायलाच पाहिजे कारण ती अतिशय सुंदर अशी एक परफेक्शन त्या फिल्ममध्ये आहे. The Jungle Book is a perfect movie which easily takes the audience in the world of fantasy in a uniform way. अगदी एक वेगळ्या जगात ती फिल्म घेऊन जाते आहे. Though the mind does not believe on the story of Mowgli being handled safely by the wild animal, heart is made to believe the same. This is perfectly brought out by the Jon Favreau in the Jungle Book. Thus the movie is really a charm of 1967 which is a must watch for everyone for generations to come बाय जॉन. तर एकदम सुंदर अशा पद्धतीने हे चित्रण आहे आणि लहान मुलांकरता तर ती बघितलीच पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे आपण जाऊया, नेक्स्ट पार्ट जो आहे तो बघूया. A2 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द फॅक्टर्स दॅट हॅव मेड द जंगल बुक अ ग्रेट मूव्ही आर. कोणते फॅक्टर्स असे आहेत की त्या फॅक्टरमुळे त्या ठिकाणी
जंगल बुक जी आहे ती अतिशय छान वाटते आपल्याला बघायला. इट इज अ फॅन्टसी वर्ल्ड ऑफ वंडर. त्या ठिकाणी एक अद्भुतरम्य असं हे जग त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी ती चांगली वाटते. बीमध्ये आपण लिहिणार द इफेक्टिव्ह ॲनिमेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ द वाईल्ड ॲनिमल मेक द मूव्ही इंटरेस्टिंग. त्या ठिकाणी अतिशय परिणामकारक पद्धतीने एक ॲनिमेशन जे आहे त्याचं सादरीकरण जे आहे त्या वन्य प्राण्यांचं त्या मूव्हीला अतिशय परिणामकारक बनवतो, इंटरेस्टिंग बनवतो. द स्टोरी ऑफ द मूव्ही इज युनिक. त्या ठिकाणी जी कथा आहे ती अतिशय युनिक आहे, अतिशय एकमेकाद्वितीय आहे. द फिल्म इज अ परफेक्ट हार्ट टचिंग स्टोरी. अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा आहे. जर्नी इन द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी, इमोशनल सीन्स अँड गुड डायरेक्शन. एक चांगलं डायरेक्शन त्या ठिकाणी आहे, एक इमोशनली परफेक्ट त्या ठिकाणी ती फिल्म आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने चित्रण केलेलं त्या ठिकाणी जे आहे. द CGI रेंडरिंग ऑफ द ॲनिमल्स इज ट्रूली कन्व्हिन्सिंग. त्या ठिकाणी जी CGI टेक्निक जी वापरलेली आहे, कॉम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्स जे आहे, इमेजिंग आहे ते अतिशय छान आहे. ब्युटिफुल ब्लेंडिंग ऑफ इमोशन्स, अतिशय छान त्या भावभावनांचा एक समुच्चय त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही फिल्म जी आहे ती अतिशय छान अशी उल्लेखनीय वाटते. द प्रेझेंट रिव्ह्यू सेकंड पार्ट. द प्रेझेंट रिव्ह्यू कन्क्लूड्स विथ 2 वर्ड्स, हार्ट वॉर्मिंग अँड एन्जॉयबल. राईट युअर ओपिनियन इन अबाउट 100 अँड 150 वर्ड्स. तर या ठिकाणी हा जो प्रेझेंट रिव्ह्यू आहे, जो रिव्ह्यू या ठिकाणी केलेला आहे त्याच्यात 2 शब्द वापरलेले आहेत, हार्ट वॉर्मिंग अँड एन्जॉयबल. राईट युअर ओपिनियन अबाउट 100 to 150 वर्ड्स. तर आपल्याला हे सांगायचं आहे की हार्ट वॉर्मिंग अँड एन्जॉयबल, अतिशय छान असं हे 2 शब्द वापरलेले आहेत की जी आनंददायकता आहेतच ती, पण हृदयाला हात घालणारी अशी ती फिल्म आहे असं त्यांनी जे म्हटलेलं आहे ते त्या ठिकाणी का म्हटलेलं असेल तर हार्ट वॉर्मिंग अँड एन्जॉयबल असं त्यांनी का म्हटलेलं आहे. तर बघूया आपण हार्ट वॉर्मिंग आणि एन्जॉयबल त्यांनी का म्हटलेलं आहे. तर द फिल्म इज अ फॅन्टसी, अ व्हिज्युअल मास्टरपीस दॅट विल अट्रॅक्ट ऑडियन्सेस ऑफ ऑल ग्रुप. तर मुळात ती फिल्म जी आहे ती फॅन्टसी आहे आणि एक व्हिज्युअल मास्टरपीस आहे, एक ज्याला आपण म्हणतो मास्टरपीस जो आहे की तो ऑडियन्सला अट्रॅक्ट करणारा, सगळ्या ग्रुपला ती फिल्म बघावीशी वाटते. इट एन्थ्राल्स विथ इट्स टेक्निकल एक्सपर्टाईज अँड विथ इट्स स्टोरी टेलिंग टू. त्याच्यात एक टेक्निकल तांत्रिक परफेक्शन त्याच्यामध्ये आहे, तांत्रिक त्याच्यामध्ये एक मास्टरी आहे, तांत्रिक पद्धतीने ती इतकी छान हाताळलेली आहे, इतकी कथा इतकी छान पडद्यावर येते की ती बघावीशी वाटते. In the Jungle Book, the boy city is the only one person. All the other animals are computer-generated images and have a fantastic degree of photorealism, which is breathtakingly original. तर हे सगळं जे आहे अतिशय सुंदर वाटतं त्या ठिकाणी बघताना आपल्याला. एकच मुलगा आहे आणि बाकीचे सगळे कॉम्प्युटर जनरेटेड इमेजेस आहेत, पण ते श्वास रोखून धरायला लावणारे असे ते सीन्स आहे. द CGI रेंडरिंग ऑफ द ॲनिमल्स इज एक्सेप्शनली क्रेडिबल अँड एन्जॉयबल. ॲट द सेम टाईम, Favorio infuses the film with scenes that provoke strong emotions. With the excellent performance of the voice cast, the director has successfully managed to portray animal emotions and make the audience connect with them. The Jungle Book brims and with affection and deep friendship. There is a frolic and warmth between Mowgli and his film friends. तर अतिशय छान भावनांचा एक समुच्चय त्या ठिकाणी आहे, एक चांगलं कथानक आहे, मैत्रीचं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी आहे. प्रेम कसं असावं, वन्यजीवांशी प्रेम कसं असावं ते पण या ठिकाणी सांगितलं आहे आणि कुठेतरी एक वेगळ्या अंगाने हा चित्रपट त्या ठिकाणी आलेला आहे. तर निश्चितच त्या ठिकाणी जंगल बुक इज अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ रुडियार्ड किपलिंग्स स्टोरी अँड फेवरीज डायरेक्शन. इट इज an awesome experience to watch the same on this big screen. Presence of the orphan boy in the forest, his interaction with wild animals, their love and care towards Mowgli keep the audience spellbound throughout the movie. Landscaping and the movie setting are so perfect that the audience experience the journey in the jungle. Mowgli's behavior following the laws of the jungle, the supersize orangutan, dangerous python, Mowgli's learning of practical wisdom from Bagheera, the father figure, make it a wonderful experience. So, it must be watched. Thus, the movie is heartwarming and enjoyable. तर अतिशय सुंदर असा हा अनुभव जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. पुढे एक नारडिया नावाचा चित्रपट आहे, त्याबद्दल त्या ठिकाणी पार्ट 1, 2, 3 and 4 तर चित्रपटाचंच एक परीक्षण आलेलं आहे. बघूया आपण पुढच्या याच्यात ते. ओके, इथे आपण थांबतो.